कामावरून वडणगे इथल्या घराच्या दिशेनं परतणाऱ्या सुस्मिता धोंडीराम पाटील या 38 वर्षाच्या महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या। दरम्यान डंपरच्या चाकाखाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना कोल्हापुरातील भगतसिंग तरुण मंडळाजवळील मुख्य रस्त्यावर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेनंतर तोरसकर चौक ते सीपीआर चौकपर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतलाय। करवीर तालुक्यातील वडणगे इथं सुस्मिता धोंडीराम पाटील या 38 वर्षीय महिला कुटुंबियांसह राहत होत्या। त्या कोल्हापुरातील कोंडाओळ इथल्या औषधाच्या एजन्सीमध्ये काम करत होत्या। आज सायंकाळी काम आटोपून त्या घराच्या दिशेनं दुचाकीवरून चालल्या होत्या। दरम्यान अज्ञात वाहनाचा धक्का लागून सुस्मिता पाटील रस्त्यावर आपटल्या। त्याच दरम्यान बुधवारपेठ तालमीकडून सीपीआर चौकाच्या दिशेनं जाणाऱ्या डंपरच्या पुढील चाकात त्या सापडल्या आणि गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला। घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता। अपघातानंतर बुधवारपेठ तालमीच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली। अपघातामुळे या मार्गावर तोरसकर चौकापासून सीपीआर चौकापर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचं काम केलं। या अपघाताची माहिती कळताच सुस्मिता पाटील यांच्या भावानं सीपीआरमध्ये फोडलेला टाहो काळीच पिळवटणारा होता। या अपघाताची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली आहे। डंपर आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय।